जय महाराष्ट्र मंडळी, आजवर आपल्या चॅनलवरती, आपल्या यूट्यूबच्या या चॅनलवरती आपण आजपर्यंत गडकिल्ले, लेणी, आपले जे काही धार्मिक स्थळं आहेत त्याच्यावरती आपण व्हिडिओ करत होतो. पण आपल्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सर्व व्हिडिओ, हे सर्व चॅनलवरती पडणारे जे काही कंटेंट आहे हा सगळा आपला मराठीमधून आहे. आणि याच मराठी भाषेसाठी हे मराठी कारण आज आपण मराठी अभ्यास केंद्र आयोजित दादरमध्ये हे जे काही आज आपण इथे सर्व उभे आहोत, ही शोभायात्रा निघणार आहे. ती म्हणजे मराठी भाषेसाठी, मराठीच्या मुद्द्यासाठी, त्याच्यानंतर मराठी शाळा टिकवण्यासाठी, तसंच मराठी माणसाच्या हक्काच्या मुंबईसाठी. आणि इथे बघू शकतो आपण की छोटे छोटे असे शाळेचे देखावे इथे केलेले आहेत, मराठी पुस्तकं आहेत आणि मराठी शाळा टिकवण्यासाठीचा हा एक लढा आहे. मंडळी, आज अनेक अशा मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा शोभायात्रा निघत आहेत, जिथे चांगले चांगले सुंदर सुंदर कपडे वगैरे घालून मोठमोठ्या रॅली, मोठमोठ्या शोभायात्रा निघत आहेत. परंतु आज आपण खऱ्या अर्थाने ही एक मराठीची चळवळ, मराठीचा लढा आपण या दादरच्या शोभायात्रेमधून आज आपण संपूर्ण महाराष्ट्राला दाखवणार आहोत. जय मराठी, जय मराठी, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने, आनंदाने, उत्साहाने अनेक मीडियाची लोक, पत्रकार लोक इथे या शोभायात्रेमध्ये सामील झाले आहेत, जेणेकरून हा जो मुद्दा आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण मुंबईमध्ये पसरेल. सर, या स्वागत यात्रेमध्ये तुम्ही सामील झालात, तुम्ही सहभागी झालात आणि भाषण सुद्धा तुम्ही, काय तुमच्या भावना दरी दरी तुला नाथ गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. मी हे कळकळीने कायम सांगते, आपल्या मुलांना नक्की मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये घाला आणि शाळांमध्ये घाला. म्हणजे घरी आम्ही मराठी शिकवतोय, आम्ही श्लोक शिकवतोय, आम्ही घरी गाणी म्हणतोय मराठी, हे असलं नाही आहे. त्यांना मराठी माध्यमाची मोह आवरणार नाहीये आणि ते करायचे आपल्याला. मंडळी, आज मुंबईमध्ये जागोजागी अशा शोभायात्रा निघत आहेत गुढीपाडवानिमित्त. परंतु त्या हिंदू नववर्ष म्हणून त्या शोभायात्रा निघतात. परंतु हे आपलं मराठी सण आहे, ही मराठी महाराष्ट्रातली भूमी आहे आणि हे आपलं मराठी नववर्ष आहे. याकरता तुम्हाला सर्वांच्या हातात जे फलक पण दिसतील, ते फलक पण मराठीमध्ये लिहिलेले आहेत. जय महाराष्ट्र, जय शिवराय मंडळी. आजवर आपण बऱ्याचशा शोभायात्रा बघितल्या असेल, जिथे DJ, ढोल ताशा आणि भलत्याच प्रकारे मोठ्या मोठ्या प्रमाणात उत्साहात शोभायात्रा असतात गुढीपाडव्याच्या. परंतु ते हिंदू नववर्ष म्हणून असतं आणि खरं आपलं हे मराठी नववर्ष आहे. मराठी माणसाचा हा सण आहे. आणि आपण बघू शकतो मराठी नववर्षाचं मराठी अभ्यास केंद्राने ही एक शोभायात्रा इथे दादरमध्ये काढलेली आहे, मराठी नववर्ष स्वागत यात्रा म्हणून. आणि त्या प्रत्येक फलकावरती आपल्याला श्वास मराठीचा, ध्यास मराठीचा, झाडं वाचूया, मराठी शाळा टिकूया, आम्ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे वारसदार, त्याच्यानंतर कामगारांना मराठी चित्रपट द्यावा, मराठी शाळा टिकवाव्या, अशा प्रत्येक मराठी विषयाशी, मराठी भाषेशी आणि मराठी माणसाशी निगडीत हे सर्व फलक आज आपण इथे दादरमध्ये या स्वागत यात्रेमध्ये, या शोभायात्रेमध्ये आपण बघत आहोत. मुंबईच्या जमिनीवर पहिला हक्क मराठीचा. मंडळी बघू शकतो, हिंदू नववर्ष नाही तर आपलं हे मराठी नववर्ष आहे. मंडळी, इथे आपल्याला हुतात्मा चौक दिसत आहे आणि बिल्डर लॉबी कशी मराठी माणसांच्या चाळी गिळंकृत करत आहे, ह्याचा हा देखावा आहे. पुढे पण एक देखावा आहे पाचच्या साईडला, तिथे आपल्याला इथे मनसेचे झेंडे दिसत आहे, कारण की संध्याकाळी अर्थात इथे राजसाहेब ठाकरे यांची सभा होणार आहे.
आणि हे बघू शकता, हा एक सुंदर देखावा मराठी शाळा. अरे चालू झाली आहे ती, चालू झाली. मराठी नववर्ष स्वागत यात्रा मंडळी. गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष नाही तर मराठी नूतन वर्ष, मराठी नववर्ष आहे. आणि याचं प्रतीक म्हणून नवीन नववर्ष स्वागत यात्रा दादरमध्ये आपण बघत आहोत. वाचलीच पाहिजे. मराठी महाराष्ट्राचा, मराठी महाराष्ट्राचा, मराठी महाराष्ट्राचा. घेतल्याशिवाय राहणार. विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो. जय 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 मराठी. जय 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 मराठी. जय 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 मराठी. मराठी महाराष्ट्राचा, 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 मराठी महाराष्ट्राचा. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, मराठी जय, मराठी जय, महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, मराठी जय, मराठी. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, अरे नाही कोणाच्या बापाचा. मराठी शाळा टिकूया, मराठीतून शिकूया, मराठी शाळा टिकूया, मराठीतून शिकूया, मराठी शाळा टिकूया, मराठीतून शिकूया, मराठी शाळा टिकूया, मराठीतून शिकूया. महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. शिवरायांच्या छायेखाली माझे स्वप्नेशी, शिवरायांच्या पुतळ्याखाली आजे शिवरायांच्या पुतळ्याखाली